हरिओम. श्री आत्माराम माया निरूपण भाग 12. पृथ्वी आप तेज वायू आकाश सगळ्यांना घेतलं बरं का. म्हणजे पंचमहाभूत पहिल्या चरणामध्ये घेतली. पृथ्वी आप तेज वायू आकाश सृष्टी रचिली सावकाश येथे दृश्य आणि अदृश्य सकळ माया. मायेची एक व्याख्या करून दिली बघा समर्थांनी आपल्याला, की जे जे दिसतं ते सगळी माया आहे. ही सृष्टी रचल्या गेली आहे. पण ती कशापासून रचल्या गेली आहे? तर ती पंचमहाभूतांपासून. मग एकदा निर्माण होण्यास सुरुवात झाली की मग प्रकृती, महतापासून अहंकार, अहंकारापासून भूते, त्यापासून तन्मात्रा, त्यापासून पुन्हा पंचमहाभूते. ही शिडीच्या शिडी चालत राहते. आता ही शिडीच्या शिडी चालत राहते म्हणलं तर आपल्याला जर हे समजून घ्यायचं असेल तर आपल्या दारामध्ये आपण पारिजातक जर लावला तर त्याच्या फुलंही पडतात आणि बियाही पडतात. ज्या बिया पडतात परत त्याची झाडं निघतात, परत त्यापासून फुलं, परत त्यापासून बिया, म्हणजे हे चक्र चालूच राहतं. तसं सृष्टी रचिली सावकाश. आता बघा, सावकाश हा समर्थांचा लाडका शब्द आहे. पुष्कळ ठिकाणी निरनिराळ्या तो येतो. याचा मुळात अर्थ तब्येतीनं, सावकाशीनं असा आहे. आता हा गायकांना उद्देशून वापरला जातो. बुवा आज तब्येतीनं होऊ द्या, म्हणजे जरा मोकळेपणानं, मस्तपणे, संकोच न करता, प्रसन्न मनाने, हा त्या सावकाश शब्दाचा अर्थ. बरं, गंमत अशी झाली होती की कोल्हापूरला अगदी पहिल्यांदा मंगलधाममध्ये कीर्तनासाठी गेले होते. तिथेच राहण्याची व्यवस्था होती. तबलावादक काका तिथे यायचे. कीर्तन झाल्यानंतर रूममध्ये येऊन बसायचे आणि म्हणायचे, बरं आता चांगलं झालं कीर्तन, आता मी निघतो, आता तुम्ही शिस्तीत राहावा. तर शिस्तीत राहावा, बरं म्हणलं. बरं, मोठे होते ते. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, दुसरे दिवशी तसंच म्हणाले, येतो बरं मी, शिस्तीत राहावा. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा म्हणाले ना, असा राग आला ना मला. म्हणलं यांना काय मी बेशिस्त दिसते का काय? मी शेवटी राहावलंच नाही. मला म्हणलं, का हो काका, तुम्ही मला एकदा म्हणाला शिस्तीत राहावा, दुसऱ्यांदा म्हणाला शिस्तीत राहावा, आज तिसरा दिवस आहे म्हणलं, आजही म्हणतं शिस्तीत राहावा. तुम्हाला काय मी बेशिस्त दिसते आहे का? कशामुळं म्हणलं मला तुम्ही रोज असं शिकवायला लागले, शिस्तीत राहावा, शिस्तीत राहावा. काय दिसलं म्हणलं तुम्हाला असं माझ्या वागण्यातून? ताई तसलं नाही हो, तसलं नाही. शिस्तीत राहावा म्हणलो हो मी. आणि मी काही तसलं वाईट बोललो नाही तुम्हाला, रागानं बोललो नाही. मग शिस्तीत राहावा काय म्हणताय? हे काय बेशिस्त आहे का? माझी रूम वेडीवाकडी आहे का? काय काय दिसलं काय तुम्हाला? अहो तसं नाही, एवढ्या मोठ्या मंगलधाममध्ये तुम्ही एकले हाव की हो? आणि मग म्हणून शिस्तीत राहावा म्हणलो हो, काळजीपोटी म्हणलो हो. हां, मग मला समजलं. शिस्तीत राहावा म्हणजे सांभाळून राहा. आणि मग मी त्यांची माफी मागितली. म्हणलं, काका सॉरी बरं का, मला असं वाटलं की तुम्ही 2दा-3दा मला शिस्तीत राहावा, शिस्तीत राहावा म्हणाले, तर तुम्हाला काय मी बेशिस्त दिसले का? तर असे हे शब्दांचे अर्थ त्या त्या ठिकाणी त्या त्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जातात. तसंच इथे त्या सावकाश शब्दाचा अर्थ की सृष्टी रचिली सावकाश, म्हणजे भगवंताने सृष्टीची रचना तब्येतीनं केली, म्हणजे त्यात कोणतीही काटकसर केली नाही. सर्व हौसेनं, प्रसन्नतेनं केलं. आता बघा, गौर मांडताना काही काही बायका आपलं सगळं कौशल्य प्रगट करण्याची कशी हौस असते, हे तसं झालं. माझे एक परभणीचे भाऊ आणि वहिनी आहेत बरं का. ती श्रुती औंढेकर. इतकं सुंदर करतात ते चैत्र गौरीचं की आम्ही असं वाट पाहत असतो की तिचे कधी एकदा आपल्याला स्टेटसला दिसेल, ती कधी एकदा फोटो पाठवेल. हे का केलं जातं? कारण तिथे हौस आहे. आणि म्हणूनच इथेही भगवंतानी ही हौशीनं निर्माण केलेली आहे. कशी? सावकाश. सृष्टी रचिली सावकाश येथे दृश्य आणि अदृश्य सकळ माया. हे जे दिसतं ना, त्यातही पुन्हा 2 प्रकार. एक दृश्य
आणि एक अदृश्य, हे असे प्रकार. ही सगळी मायाच आहे. बरं. आपल्याला साखर दिसते, हे दृश्य आहे. पण साखरेची गोडी कुठे दिसते का हो? की ही अर्धा किलो गोड साखर, ही पाव किलो कमी गोड साखर, असं कधी दिसलं का हो? हा 1 चमचा जास्त गोडीचा, हा अर्धा चमचा कमी गोडीचा. नाही, ती गोडी अदृश्य, तीही मायाच आहे. कारण साखरेची गोडी ज्या कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनवर अवलंबून असते, ते कार्बन आणि हायड्रोजन सगळीकडं आहे. पण ही गोडी कुठे सर्वत्र असते? हां, जिथे जिथे कार्बन हायड्रोजन तिथे तिथे गोडी. असं आहे का? नाही. पण साखरेच्या माध्यमात गोडी आहे. साखर म्हणलं की ती गोडच असते. कधी आंबट साखर म्हणून कोणी म्हणालं का? तिखट साखर म्हणालं का? नाही. साखर म्हणलं की ती गोडच असते. कार्बन हायड्रोजन रॉकेलमध्ये पण असतात, पेट्रोलमध्ये असतात. सगळी कार्बोहायड्रेट्सनंच ना. मग एकाऐवजी दुसरं काही वापरलं तर काय अनर्थ होईल, काही सांगायची गरज आहे का? बरं, सगळे सायंटिस्ट, सगळे समतावादी, सगळे विज्ञाननिष्ठ प्रयोग करायला गेले आणि त्यांना मधूनच चहा प्यायची लहर आली. समजा साखर सापडली नाही. मग एक जण म्हणाला, अहो अहो साखर ही कार्बोहायड्रेट्सच आणि पेट्रोलमध्येही कार्बोहायड्रेट्स. माझ्या गाडीच्या डिक्कीत पेट्रोलचा कॅन आहे, आणा आणि घाला थोडं चहात. पुढे काय होईल तेही काही सांगायची गरज आहे का? बरं, हे एवढं का सांगायचं? कारण साखर दृश्य म्हणून माया आणि साखरेची गोडी अदृश्य म्हणून माया. कारण गोडी हा त्या मूळ घटकाचा गुण नाही. मूळ घटक जो कार्बन हायड्रोजन त्याचा गुण नाही, तो कशाचा आहे कोणास ठाऊक. शेवटी तो त्या रचनेतून निर्माण झाला आहे, मुळात वस्तूत नाही आणि रचनेतून येतो. याचंच नाव माया. म्हणजे निर्माण केलेल्या यातून येतं, नाही का? आपल्याला हेच तर समजत नाही ना, की या 12व्या ओवीतला पुन्हा एकदा विचार करू आपण, की पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूत झाले. सृष्टी रचिली सावकाश. आता या सगळ्यांपासून काय निर्माण झालं? तर सृष्टी निर्माण झाली. आणि ती कशी निर्माण केली? अगदी प्रसन्नतेनं, प्रसन्न मनानं, शांततेनं, अगदी सावकाशपणे. पण आता इथे आणखीन प्रकार काय दिला? की येथे दृश्य आणि अदृश्य सकळ माया. इथे दिसणारं जे आहे तेही माया आहे आणि अदृश्य जे आहे तीही सकळ मायाच आहे. म्हणून दृश्य अदृश्य यातूनही मायाच प्रगट होती आहे, ब्रह्म दिसत नाही. आणि आम्हाला या माया निरूपणाचा अभ्यास करता करता ब्रह्म शोधून काढायचं आहे. अर्थात ते पुढे मिळणारच आहे. आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.